आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी असं लिहा. होपोनोपोनोचं चॅन्टिंग करत राहा. म्हणजे ज्यांना जॉब नाहीये, बरेच लोक नवीन घराचा ना विचार करतात. की तुम्हाला मॅनिफेस्ट करावं लागेल, की म्हणजे आता उदाहरणार्थ तुमचं ठाण्यामध्ये घर आहे. मला आता पुन्हा जर ठाण्यामध्ये मला स्वतःला घ्यायचंय, तर मी विचार केला पाहिजे की मला ठाण्यामध्ये घर पाहिजे. ही माझी युनिव्हर्सकडे विश असली पाहिजे. म्हणजे ती स्ट्रॉंग विश. म्हणजे असं नाही की मी ठाण्यामध्ये नाही भेटलं तर मी नेरुळला घेणार, ऑप्शन नाही ठेवायचे. ऑप्शन्स नाही ठेवले. युनिव्हर्सला आपली जेवढी क्लॅरिटी असेल ना, तेवढे युनिव्हर्स आपली विश लवकर पूर्ण करतात. क्लिअर सिग्नल्स द्या. आता मग ठाण्यामध्ये खूप एरियाज आहेत. आता तुमचं जसं घोडबंदरला आहे, तर तसं आता मला जर इथेच पाहिजे असेल तर मी तिथे माझे थॉट्स क्लिअर की माझे घोडबंदर रोडला ह्या ठिकाणी कुठल्या सोसायटीमध्ये. आणि आता समजा कपल आहेत, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, पण तुम्ही पैसे असल्याचा दिखावा तर करू शकता. ऍटलीस्ट तुम्ही तिथे जाऊन चांगला एजंट पकडा किंवा स्वतः गुगल करा किंवा खूप साऱ्या साईट्स आहेत 99 एकर्स किंवा काय अशा, त्याच्यात सर्च करा. तिथे तुम्ही जाऊन व्हिजिट करा. ते घर कसं आहे त्याचा तुम्ही फील घ्या. आणि तो फील घेतल्यानंतर आता पुन्हा तिथे तेच मी सांगेन, आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी असं लिहा. होपोनोपोनोचं चॅन्टिंग करत राहा. म्हणजे ज्यांना जॉब नाहीये त्यांना तो ऑपॉर्च्युनिटी युनिव्हर्स देणार. सॅलरी चालू होणार. म्हणजे ऍटलीस्ट जे डायरेक्टली परचेस करू नाही शकत ते EMI वर नक्कीच करू शकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.